माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. विभाग बालखंड भाग 8. प्रथम श्री रामाला वंदन करून प्रारंभ करते. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. परशुरामाने दुरूनच पाहिले. राजा न येता राजपुत्र आले आहेत हे त्याने ओळखले. त्याने धनुष्याचा नुसता टणत्कार केला, त्यामुळे अनेक सैनिक घाबरले. परशुरामाने बाणावर बाण मारून त्या वीरांचा पूर्ण निपात केला. राजपुत्र प्रधान सरसावले, पण रामाने प्रधानाला बाणाने मस्तक छेदून मारला. त्याचे प्रेत उडाले. राजाच्या सन्मुख जाऊन पडले. राजपुत्रवरही त्याने असे शरसंधान केले की त्याचे रथ, सारथी, घोडे सर्व मरण पावले. प्रचंड नामक राजपुत्रांनाही त्याने ठार मारले. हाहाकार माजला, पण आणखी मोठे सैन्य चाल करून आले, तरी त्याचाही परशुरामाने नाश केला. पुत्रवध पाहून शस्त्रार्जुन स्वतः युद्धासाठी आला. त्याने फार भयानक अस्त्रांचा मारा परशुरामावर केला, पण सर्व अस्त्रे रामाने परतावली. राजाने चामुंडाय फेकले, पण कालिकेला आव्हान करून रामाने तेच चामुंडाय राजावर उलटवले. त्या अस्त्राचा निग्रह करण्याची माहिती राजाला नव्हती. राजा भयाने थरथर कापत होता. त्याच क्षणी परशुरामाने सहस्र हातामध्ये 2च हात बाकी ठेवून बाकीचे हात परशुने तोडून टाकले. त्यावेळी शस्त्रार्जुनाचा अहंकारही नष्ट झाला, त्याचे हातही नष्ट झाले. लगेच रामाने त्याचे मस्तकच परशुने छेदून त्याला परमगती दिली. दारातीर्थी मरण आल्यामुळे राजाच्या सर्व पापांचा निराश झाला. परशुरामाने त्यात मुक्ती दिल्याबद्दल परशुरामाची त्याने जीव रूपाने स्तुती केली. अशा प्रकारे परशुरामाने सहस्रार्जुनाचा सर्व गर्व प्राणदोनी हरण केले. शतानंद सर्व वृत्तांत सांगत होता. तो पुढे म्हणाला, अशा प्रकारे परशुरामाने मातेच्या इच्छेची पूर्ती केली आणि तिचा शरीरावर ज्या 21 जखमा झाल्या होत्या त्याचा सूट म्हणून त्याने पृथ्वीवर सर्वत्र संचार करून सर्व क्षत्रियांचा नाश केला. त्याने 21 वेळा पृथ्वीने क्षत्रिय केली. नंतर तो मिथिला नगरीत प्रविष्ट झाला. जेव्हा तो जनकाला भेटला तेव्हा जनक हा खरा वेदही स्थितप्रज्ञ ब्रह्मानंदात रममाण झालेला पाहून परशुरामाला आनंद झाला. क्षत्रियांचा नाश करण्याचा आपला संकल्प पाहूस बाजूस ठेवून त्याने जनकाने केलेल्या स्वागताचा सत्काराचा स्वीकार केला. त्यावेळी मोठी मेजवानी देण्यात आली. परशुरामाने आपले धनुष्य अंगणात ठेवले. सर्वजण भोजन करीत होते. तेवढ्यात सीता अंगणात गेली. ते धनुष्य पाहून त्याला तिने दोरी चढवली. घोडा करून ती अंगणात खेळू लागली. उड्या मारीत अंगणात धावू लागली. भोजन संपले. परशुरामाने पाहिले तो त्याचे धनुष्य कोठे दिसेना. ते धनुष्य अनेक माणसांनाही उचलता येणार नव्हते. परशुराम क्रुद्ध झाला. सर्वांना भय वाटले. जनक मात्र भयाला नाही. त्याने अनुचरांना शोध घेण्यास सांगितले. तो त्यांना सीता धनुष्याचा घोडा करून खेळत होते असे दिसले. परशुरामाने तिला पाहिले. त्या 8-9 वर्षाच्या कन्येने एवढे जड धनुष्य सहज खेळायला घ्यावे याचे त्याला आश्चर्य वाटले. त्याच वेळी त्याने ओळखले की ही कन्या अधिमायाच आहे. तिला अवश्य काहीतरी. त्याने जनकाला कन्येचे पूर्ववृत्त सांगितले. विचारले, ते कळले. तेव्हा त्याची खात्री झाली. त्याने जनकाला सांगितले, ही आदिमाया आहे, म्हणून महाविष्णूच तिचा पती होऊ शकेल. जो या धनुष्याला दोरी चढवून ते सज्ज करील तोच हिला योग्य वर देईल. शतानंद सर्वांना पुढे म्हणाला, या यज्ञाप्रसंगी आता हे शिवधनुष्य ज्यावर बाण लावून शंकराने त्रिपुराचा वध केला, दक्षाचा शिरच्छेद केला, तेच महान धनुष्य ठेवण्यात येणार आहे. त्याला प्रपत्य जोडण्याचा पण शेतेच्या स्वयंवरासाठी लावण्यात येणार आहे. तीच आता उपवर झाली. शतानंदाने सांगितलेल्या धनुष्याचा पूर्ववृत्तांत ऐकून वाल्मिकी ऋषींना, राम लक्ष्मण यास सर्व साधू जनास फार आश्चर्य वाटले. श्री भावार्थ रामायण बालखंड चापाती रूपन नावाचा 17वा अध्याय या ठिकाणी संपला. भाग 18. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. जनकाने सीतेच्या स्वयंवरासाठी देशोदेशीचे अनेक राजे बोलावले होते. त्यांचा सन्मान केला, स्वागत केले. यज्ञमंडपात दाटीवाटीने बसले. त्याशिवाय अनेक श्रेष्ठ ऋषी आले, अनेक देव आले, गंधर्व, यक्ष, किन्नरही आले होते.
महाशूर वीर दैत्य आले होते. जे राजा आले होते त्यांचे गुण काय वर्णावे. धैर्य, वीर्य, शौर्य या गुणांचे ते पुतळेच होते. रूप, गुण, गांभर्य, औदर्य, धर्मशीलता, ब्राह्मणाचे पालक, महान यशाचे भोगते, सत्कीर्तिवंत, सर्व स्वाचेही दान देणारे, वैकुंठात ज्याची प्रशंसा होते, असे ते राजे ह्या मंडपात आले होते. जनकाने शिवधनुष्य आणण्याची अशी इच्छा सर्वांनी प्रकट केली. तेव्हा जनकाने धनुष्य आणण्यासाठी आपल्या सेवकांना आज्ञा केली. पण ऋषीजन म्हणाले, जनका, जिचे स्वयंवर मांडले आहे त्या सीतेला मंडपात आणण्याची व्यवस्था करावी, मग धनुष्य आणावे. हा विचार राजाला सर्वांना पटला. सीतेला सभेत आणावे अशी सूचना राजाने योग्य लोकांना केली. सीता एका मोठ्या हत्तीवर बसली होती. तिचे सौंदर्य त्रिभुवनाला अद्वितीय होते. तिने सर्व सुंदर अलंकार धारण केले. तिच्या सौंदर्याला कोणतीच उपमा पुरी पडत नव्हती. आकाशाने तिच्या केसांचा आश्रय घेतला तर चंद्राने तिच्या मुखाचा आश्रय घेतला. चंद्र फक्त पौर्णिमेलाच पूर्ण दिसतो, त्याला ग्रहण पण लागते. हे आपले वैगुण्य नाहीसे व्हावे, आपण सदाच परिपूर्ण रस दिसावे, म्हणूनच जणू चंद्राने तिच्या मुखाचा आश्रय घेतला असावा. चंद्राभोवती जशी नक्षत्रे असतात तसे तिचे कर्णालंकार, बिंदी, नाकातील अलंकार आदी शोभत होते. तिचे नितळ कपाळ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तिने भाळी कसुरीचा टिळा कुंकुम लावले. मांगात शेंदूर लेखला. जणू मूळ मायेची तेथे पूजाच होती. तिच्या दोन्ही हासळ्या मोत्यांनी चमकत होत्या. केसांवर मोत्यांची जाळी बसवली होती. ती त्या चांदण्यासारखी शोभिवंत दिसत होती. हत्तीवरून उतरून ती सभामंडपाच्या महाद्वारातून सखी जनाबरोबर आता प्रविष्ट झाली. मंद पावले टाकीत ती आपल्या नियोजित आसनावर बसली. सर्वांची दृष्टी तिच्याकडे लागली. सर्वांनी धन्य धन्य म्हटले. त्यावेळी जनक कौतुकाने पाहत होता. राजांच्या दृष्टीत आलं आकर्षण, रामाच्या नेत्रात महादर्व, सर्व ऋषींच्या नेत्रात आशीर्वाद. ती धरित्रीची कन्या होऊन महामाया भगवंताची योगमाया लीला करण्यासाठी आलेली सीता सर्वांचा एकच दृष्टी विषय झाली होती. तिच्या आगमनानंतर विश्वामित्रांनी राजाला सुचवले, आता शिवधनुष्य आणावे. राजाने प्रधानाला संकेत केला. काही बलवान सेवकांना बरोबर घेऊन प्रधान बाहेर गेला. जेथे ते महान धनुष्य जपून ठेवले होते तेथे जाऊन त्याने धनुष्याची भली मोठी पेटी सेवका करवी उघडली. धनुष्य नीट पाहिले, पेटी बंद केली. ती पेटी 8 चाकाच्या एका मोठ्या गाड्यावर ठेवलेली होती. मोठ्या प्रयासाने तो गाडा अनेकांनी उडीत सभेमध्ये मध्यवर्ती रिकाम्या जागेत आणला. पेटी उघडून सर्वांना ते धनुष्य दाखविण्यात आले. त्याकडे पाहून अनेक राजे दैत्य यांनी पण जिंकण्याची आशाच सोडली. ते नुसते प्रेक्षकाचे काम करायचे ठरवून स्वस्थ बसले. जनक सर्वांना उद्देश म्हणाला, याच धनुष्यावर बाण चढवून शंकराने त्रिपुरासुराचा वध केला. याच धनुष्याने परशुरामाने 21 वेळी क्षत्रियांचा सर्वनाश केला. याच धनुष्याची दोरी चढवून जो कोणी वीर पुरुष त्यावर बाण जोडून दाखवीन त्याला सीतावर माला घालणार. तरी ज्यांना आपल्या बळाचा आत्मविश्वास असेल त्यांनी उठावे, पुढे यावे. या आव्हानानंतर काही राजे स्वस्थ बसले, पण काही बलवान पराक्रमी राजे एकामागून एक पुढे आले. धनुष्य उचलण्याची तयारी करू लागले. पण तेवढ्यात निमंत्रण नसतानाही लंकेचा राजा बलाढ्य दशमुख रावण सभास्थानी प्रविष्ट झाला. त्या सगळे इच्छुक राजे घाबरून जागीच बसले. रावणाने स्वराचा पण काय ते विचारले. तो कळताच रावण गरवाड म्हणाला, धनुष्याचा बाण लावणे ही तर सोपी गोष्ट आहे, पण जर त्यानंतरही कोणी माझ्या विरोधात उठला तर त्याचा निपात करून मी सीतेला जिंकीन. असे बोलून रावण सभाजनास भय उत्पन्न करीत धनुष्यापर्यंत आला. त्याने धनुष्य उचलले, पण ते उभे करता करता जे पडले ते रावणाच्या अंगावर पडले. त्याचे रस असे की धनुष्य जास्तीत जास्त जड व्हावे यासाठी सीतेने मनोमन अनेक देवतांची प्रार्थना केली होती. त्यावेळी तिच्या कुलदेवतेसह पृथ्वीतत्वाच्या सर्व देवता आपल्या अंशांनी त्या धनुष्यास प्रविष्ट झाल्या. अदृश्य रूपात हे कार्य झाले. त्यामुळे कोणालाही कळले नाही. धनुष्य आधीच फार अवघड होते, पण रावणाला ते उचलताच येऊ नये म्हणून त्या सीतेने अशी प्रार्थना केली.
आणि त्याचाच परिणाम म्हणून ते धनुष्य रावणाच्या अंगावर पडले. तो धाडकन खाली पडला, कासावीस झाला, तृषाक्रांत झाला. त्याची दया येऊन जनकाने अनेक सेवकाकडून धनुष्य बाजूला ओढले, रावणाला उठवून बसवले, त्याला वारा घातला, असे त्याला पाणी प्यायला दिले, त्याला जर सावध केला, मग तो अपमान गिळून स्वस्थानी जाऊन बसला. आता कोण दुसरा आपण जिंकतो बघूया, त्याच्याशी मी युद्ध करीन, त्याला नष्ट करीन, असा विचार त्याने मनाशी केला. रावणाची फजिती झाली, गर्वाचा नाश झाला. ते पाहून आशा धरून आलेले कितीतरी लोक राजे निराश झाले. सभेत सर्वत्र शांतता पसरली. रावणाकडे पाहून राजे एकमेकाकडे पाहत बसले. कोणीही धनुष्याला दोरी चढवायच्या इच्छेने उठेना. एकनाथ महाराज म्हणता, ही रामकथा ती रसाळ आहे, तिचे श्रवण करण्यासाठी कानात जीव एकवटतो. जीवा त्याचे नाम घेण्याचे सुख अनुभवते. जीव आपले मुखच उघडतो. कथेचा अक्षरांना मन अलिंगन देण्यास उत्सुक होते. आता पुढील अध्यायाला रामचंद्र धनुष्य सज्ज करण्यासाठी उठतील, तो सुरस कथाभाग येणार आहे. तरी सज्जनांनी अवधान द्यावे. श्री भावार्थ रामायण चापक कथा निरूपण नावाचा 18वा अध्याय समाप्त झाला. पुढच्या अध्यायात काय ते आपण बघूया. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. सीतेला तिच्या सख्या सांगू लागल्या, सीते रावणाचे विघ्न टळले की रे का? तू मोठी भाग्यवंती आहेस. आता तुला मी अनेक भूपतीचा निर्देश करतो, त्यातील तुला कोण आवडतो ते सांग, असे म्हणून सख्या तिला प्रत्येक राजाचे वर्णन करून सांगू लागल्या. पण तिच्या मनास कोणी येईना. रामाला तिने पती म्हणून मानले होते, इतर कोणाकडे तिचे मन जाईना. ती मनाशी म्हणाली, माझ्या पित्याने हा जो पण केला तो जर रामचंद्राकडून पूर्ण झाला नाही तर आपले मनोरथ तसेच राहील. तिकडे जनकाने पुन्हा सर्वांना आवाहन केले, पण कुणीच उठेना. काही वेळ तसाच गेला. तेव्हा जनकाने मोठ्या आवाजात सभासदांना विचारले, आज पृथ्वीवर कोणीच वीर उरला नाही की काय? सीता अविवाहितच राहील की काय? त्याचा प्रश्न ऐकून विश्वामित्राने रामचंद्राकडे पाहिले. रामचंद्राला जनकाचा प्रश्न झोंबला. त्याला धनुष्य सज्ज करायचे होते, पण विश्वामित्राने आज्ञा दिली तरच तो उठणार होता. विश्वामित्राने त्याला आज्ञा दिली त्यावेळी रामाने लक्ष्मणाकडे नुसते पाहिले. लक्ष्मणाने अनुमोदन दिले. तो पण उठला असता तर एका वेळी दोघे बंधू उठल्यामुळे हास्यास्पद प्रसंग आला असता. लक्ष्मणानेच अनुमोदन दिल्यामुळे राम एकटा उठला. तर लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणाला आता पहा, ज्या चापामुळे रावण संत्रस्त झाला त्यावर मी निमिषा धार्त दोरी चढवतो. राम लक्ष्मणाजवळ एवढे वाक्य हळूच बोलला. सभेत राम धीर गंभीर पावले टाकीत धनुष्याच्या दिशेने चालू लागला. त्यावेळी प्रत्येकाने आपापल्या बुद्धीनुसार स्वतःची किंवा शेजारी बसलेल्या राजाशी आपले मत व्यक्त केले. सर्वांचे मत एकच होते, हा राम खरोखर एवढा पराक्रम करील का? सीतेचा याचा विवाह झाला तर किती चांगले, दोघे एकमेकांना किती अनुरूप. सभाजनांना राम चिदानंद स्वरूप ब्रह्माची मूर्तीच भासला. जनकाला राम आवडला, सीतेचा राम आवडला. तिचे नेत्र, तिचे मन सारे रामाकडेच लागले होते. श्रीरामाचे सौंदर्य गांभीर्य अवर्णनीय होते. साऱ्या सृष्टीतील देवदेवता त्यांचे पराक्रम सद्गुण त्या रामशिराचे निरनिराळे बनून एकत्र शोभायमान होत होते. सावळे सुंदर चेतोहर म्हणून रूप घेऊन परब्रह्मच त्या विदेही जनकाच्या सभेत देहधारी होऊन झाले होते. सोन्याला सोन्याचेच कोंडण करावे त्याप्रमाणे श्रीराम हाच श्रीरामाचे भूषण होता. श्रीरामाचे रूप सीताच जाणू शकत होती. सीतेचे सत्य स्वरूप एकटा श्रीरामच जाणत होता. एकनाथ म्हणता, ज्याचे वर्णन वेदांना करता येत नाही, शेष ब्रह्मा अधिक सरस्वती आदी कुणी करू शकत नाही, त्या रामाच्या अंतर्बाह्य सौंदर्याचे वर्णन मी काय करणार. श्री भावार्थ रामायण बालकांड श्री रामस्वरूप वर्णन नावाचा 19वा अध्याय समाप्त. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. आता राम उठला. जनकाने त्याला पाहिले. यालाच सीता योग्य असे त्याच्या मनात आले. सभेतल्या सर्वांचे डोळे साहजिकच रामावर खिळले. ते तटस्थ होऊन पाहतच राहिले. रावण मुकाट्याने बसला होता. त्याचे रागीट डोळे सभेचे निरीक्षण करीत होते. रामाकडे पाहताच त्याचा राग ओफाळला, पण तो वाहून गेला. त्याची जागा घेतली तुच्छतेने, गर्वाने, मग भयाने. ऋषींनी रामाचे दर्शन घेतले. त्यांनाही वाटले या अभिराम रामाला सीता मिळावी. धनुष्याचा पण आडवा आला होता. रावणाचे मुख आता म्लान दिसू लागले. वाल्मिकीने ते पाहिले. त्यांना आनंद झाला. सीता मनोमन जाणत होती, हे धनुष्य रामाच्या हातूनच मुक्त होणार. कारणे तसेच होते. रामाचाच नित्य ध्यास घेणाऱ्या भगवान शंकराचे ते धनुष्य होते. तेही रामाचेच ध्यान करीत होते.
रामाच्या नुसत्या कृपाकटाक्षाने जीवांचे जडत्व जाऊन ते मुक्त होतात. मनुष्याचे जडत्व तरी तेथे कसे राहील? राम धनुष्यापर्यंत आला. दिव्यशा रामनेत्रातून प्रेमाचा जो वर्षाव झाला त्याने धनुष्याचे जडत्व गेले. शिवाची ध्यानशक्ती रामाच्या स्पर्शासाठी उत्कंठित झाली होती. जनकाला मात्र शंका आली, हा पण रामाला जिंकता कसा येईल? तो विश्वामित्राजवळ गेला. त्याने आपली शंका बोलून दाखवली. त्याला आश्वासन देऊन विश्वामित्र रामाला उद्देशून म्हणाला, हे रघुनंद, रघुवंश लामा, वीरश्रेष्ठा रामा, माझी तुला आज्ञा आहे. आता आणखी थांबू नकोस. जनक व सीता यांचे मनोरथ पूर्ण करण्यास विलंब लावू नकोस. त्या शिवधनुष्याची दोरी चढव, पण जिंकून दाखव. ते ऐकून रामाने धनुष्यमध्ये धरून डाव्या हाताने डाव्या हाताने उचलले. जनक म्हणाला, वा 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 रघुनाथा, मला वाटत होते की या पृथ्वीवर वीरश्रेष्ठ उरलाच नाही की काय. तू आज आपली कीर्ती उज्ज्वल केलीस. आता दोरी चढव. तेव्हा रामाने धनुष्य उभे धरून त्याची दोरी दोन्ही टोकांना नीट लावून बांधली. दोरीचा एकटाच मोठा टणकटार केला. त्या आवाजाने रावणास सर्व राजे वीर घाबरले. सीता रोमांचित झाली. ऋषी आनंदले. जनकाचे अत्यंत समाधान झाले. रामाने धनुष्याची दोरी पुन्हा ओढली. तोच आश्चर्यशे झाले की ते धनुष्य मोठा काट कंडोणी करीत मधोमध मोडून पडले. तो ध्वनी दिशात घुमला. दिशात घुमत होता. श्रीरामाच्या त्या पराक्रमाने शेष, नाग, वैकुंठ, कैलास यातील सर्व देवता, इंद्रादी देवता, क्षीरसागर सार, सप्त स्वर्ग, सप्त पाताळे याच आनंदाला उधाण आले. श्रीरामाचा स्पर्श होताच त्या चापाचे बंधन तुटले. त्याला मुक्ती मिळाली. जनकाच्या संशयाला मुक्ती मिळाली. जनकाच्या मनाला, नेत्रांना नितांत तृप्ती मिळाली. ती स्वानंदात निमग्न झाली. पण रामाला वरमाला घालण्याला अधीर झाली. चापाचे ध्वनी प्रतिध्वनी निमाले. सभाजन थोडे भानावर आले. जनक सभेमध्ये विश्वामित्राला उद्देशून म्हणाला, धन्य धन्य दशरथाचा पुत्र श्रीराम अद्वितीय वीर असे मी ऐकले. त्याचा परम पराक्रम आज मी पाहिला. कर्णदोरी ओढली तरी नाही, तोच ते भग्न झाले. यावरून रामाचे बल केवढे असेल याचा अंदाज लागतो. आज रावणाचे तोंड काळे झाले. आता सीता श्रीरामाला वरमाला घालेल. हे विश्वामित्रा, तुझ्या कृपेने श्रीरामाचे दर्शन झाले, भेट झाली. माझी सर्व कर्मबंधने पूर्ण सुटली. मी आपल्याला वंदन करतो, घोषित करतो की श्रीरामाला ही जनक कुळाची सीता मी अर्पण केली. आमचा याग सफल झाला. माझे कुळ पावन झाले. त्याला विश्वामित्र प्रतिवचन देऊन जनकाला म्हणाला, हे जनक राजा, तथास्तु तथास्तु. श्रीरामाला माळ घालण्यासाठी सीता उत्कटेने मृदू पावले टाकीत रामाजवळ आली. राम आणि सीता यांची जवळून जेव्हा दृष्टीभेट झाली तेव्हा द्वैत नष्ट होऊन प्रकृती पुरुषांचे ऐक्य स्थापित झाले. तिने स्वानंदाच्या स्वाभाविक उन्मेषात राममय चित्तवृत्ती होऊन रामाच्या गळ्यात वरमाळा घातली. श्रीरामय जणू आपली नम्रता सर्वांच्या परिचयाला आणून देत मान खाली वाकवून सीतेची वरमाला आपल्या कंठात धारण करता आला. सभाजन अत्यंत हर्षित झाले. ते नाना प्रकारची आपला हर्ष व्यक्त करू लागले. ऋषीजन तर धोतराच्या निर्या फडकावून गंधाचे रवे उडवून झेलीत, दर्भ ओवाळीत, कुशासने उचलून फडकावीत मोठमोठ्या रामनामाचा जय जयकार करू लागले. सुरवर जयनाद करून पुष्प वर्षाव करू लागले. दुर्दुम्मीचा नाद गगनात दुमदुमला. महाद्वारात तुताऱ्या बेरी वाजू लागल्या. जनकाने विश्वामित्राला म्हटले, सीतेचे स्वयंवर झाले. आता विधीपूर्वक पाणीग्रहण व्हावे अशी विनंती आहे. जनक पत्नी सुमेधा सीतेजवळ येऊन श्रीरामाचे दर्शन घेऊन धन्य झाली. आता दशरथाकडे सर्व वृत्तांत सांगून यथाविधी थाटाने विवाह सोहळा करण्यासाठी सर्वांना आमंत्रण करावे असे विश्वामित्राने सांगितले. सीता रामाचे सर्वत्र अत्यंत आदराने कौतुक झाले. श्री जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ म्हणतात, आता सज्ञान श्रोते यांनी पुढील रसाळ कथा श्रवण करावी. धनुर्वर्ग झाला. रामाला सीतेने वरमाला घातली. प्रकृती पुरुषांचे पाणीग्रहण कसे थाटाने होईल ते आपण श्रवण करावे. श्री भावार्थ रामायण बालकांड धनुर्भग सीतावर्ण नावाचा 20वा अध्याय समाप्त झाला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. हरये नमः. हरये नमः.
बोला प्रभु रामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवेशरम् एकैकक्षरं पुंसां महापातकनाशनं महापातकनाशनं हर हर